शिवसेना आणि भाजपचा राजकीय संसार मोडला आणि देवेंद्र फडणवीस हे ठाकरेंचे एक नंबरचे शत्रू झाले। गेली 5 वर्ष ठाकरे आणि फडणवीसांनी एकमेकांवर जोरदार टीका केली। अगदी पार शरीर यष्टीवरून टीका करण्याइतपत हे वाद विकोपाला गेले होते। पण आता दोघांमधलं वितुष्ट कमी व्हायला सुरुवात झाली की काय अशी शंका येऊ लागली आहे आणि त्याला कारण ठरलाय दैनिक सामना मधला आजचा अग्रलेख। नेमकं काय लिहिलंय या अग्रलेखात पाहूयात या रिपोर्टमधून। जे मी सारखं सांगायचो की ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणू नका, हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे, हा पहिला जिल्हा आहे। आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यातून नववर्षाची सुरुवात केली। या दौऱ्यात विविध विकास कामांचा शुभारंभ झाला। 11 कुख्यात माओवाद्यांनी फडणवीसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि 15 गावांमध्ये तब्बल 75 वर्षांनी एसटी बस धावते। फडणवीसांच्या या धडाकेबाज दौऱ्याचं कौतुक करण्याचा मोह ठाकरे गटालाही आवरता आला नाही। गडचिरोलीला पोलाद सिटी अशी ओळख मिळत असेल तर मुख्यमंत्र्यांचं स्वागत करायला हवं। गडचिरोली महाराष्ट्राचा पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत। आपण गडचिरोलीचा नाही तर सामान्य जनता आणि आदिवासींच्या विकासाचा विडा उचललाय। खान सम्राटांसाठी विडा उचलला नाही हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल, तरच गडचिरोलीच्या परिवर्तनाचा त्यांचा वादा खरा होईल, असं अग्रलेखात म्हणण्यात आलंय। गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत। फडणवीसांनी गडचिरोलीमधून नव्या वर्षात कामाला सुरुवात केली आहे। फडणवीस गडचिरोलीत पोहोचले आणि विकासाचं नवं पर्व सुरू केलंय। देश नववर्षाच्या स्वागतात असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र गडचिरोलीमध्ये दिवस घालवला। मुख्यमंत्री फडणवीसांनी इच्छाशक्ती दाखवण्याचं ठरवलं ही आनंदाची बाब आहे, असं कौतुक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलंय। भाजप आणि शिवसेनेचा राजकीय काडीमोड झाल्यानंतर अनेकदा सामनामधून फडणवीसांवर विखारी टीका करण्यात आली। शिवसेना भाजप युती तुटली, राज्यात न भूतो न भविष्यती असं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। पुढे शिवसेना फुटली आणि शिंदेंनी फडणवीसांच्या साथीनं नवा राजकीय संसार मांडला। वर्षभरानं अजित पवारही राष्ट्रवादीत फूट पाडून महायुतीसोबत आल्यामुळे 2चे 3 पक्ष झाले। हे सर्व राजकीय भूकंप घडत असताना फडणवीस नेहमीच ठाकरे गटाच्या विशेषतः संजय राऊतांच्या टार्गेटवर राहिले। पण अचानक सामनामधून फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळल्यानंतर ठाकरे गट आणि भाजपमध्ये जवळीक वाढते का असा प्रश्न सगळ्यांना पडतोय। तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केलं पाहिजे। ही कायम शिवसेनेची भूमिका हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे। आता तुम्ही म्हणाल की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं, का करू नये? का करू नये? गडचिरोलीसारखा जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो। मी बदनाम असं म्हणणार नाही। तिथे ज्या प्रकारचं हत्याकांड असते, पोलिसांचे बळी गेले, सामान्य माणसांचे बळी गेले नक्षलवादामध्ये, हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला। तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला का मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते या राज्याच्या हिताचं आहे। या जवळीक साधण्याचा प्रयत्न काय येतो आहे? आता फडणवीसांसोबत जवळीक वाढो किंवा न वाढो, पण फडणवीसांच्या कामाचं कौतुक तर झालंच पाहिजे अशा भूमिकेत विरोधक आहेत। मंत्रिपद मिळवण्यासाठी 3ही पक्षांच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू होती, पण मंत्रिपद मिळाल्यानंतर बऱ्याच नेत्यांनी अद्यापही खात्याचा पदभार सुद्धा स्वीकारला नाही। त्यामुळे फक्त फडणवीसच ॲक्शन मोडवर असल्याचं विरोधक म्हणतायत। जमिनीत काय लागतंय आणि काय उगवतंय आणि काय पेरणी करून काय कापायला मिळतंय त्याच्यावरती तो आवडता जिल्हा असतो। मी अशी म्हणालो की देवेंद्र फडणवीस त्या जिल्ह्याला पोलाद सिटी बनवू इच्छित आहेत मुख्यमंत्री। आणि आधीचं जे राज्यकर्ते होते, मुख्यमंत्री होते, तर त्याच्या आधी ते मंत्री होते, तेव्हा त्यांनी गडचिरोली यासाठी मागून घेतलं होतं की तिकडला जो पोलाद आणि खाणीचा उद्योग आहे त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं
हिंदीमध्ये ज्याला फिरवती म्हणतात. आणि त्यासाठी मी पूर्ण नाव घेत नाही, पण तिथे जे काही पांडव नेमले होते, पांडव ते कसं कौरवाचं काम करत होते हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. म्हणून आम्हाला हा एक आशेचा किरण दिसला की गडचिरोलीमध्ये काहीतरी चांगलं घडतंय. मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना टार्गेट्स दिलेले आहेत की सगळ्यांनी आता चार्ज घेतलाच पाहिजे, कामाला लागलंच पाहिजे. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की 1.5 महिना झाला हो, एवढा मोठं मॅन्डेट ह्या सरकारला मिळालेला आहे, पण जी ॲक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला, कारण का शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनीच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे. त्याला 5-6 आठवडे झाले, पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडमध्ये दिसतात. माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ॲक्शन मोडमध्ये मला दिसत नाही. माझी अपेक्षा आहे की 2025 मध्ये मुख्यमंत्री तर करतातच ॲक्टिव्हली काम, पण त्यांच्या टीमनीही करावं. त्या सगळ्यांनाच मतं दिली आहेत या राज्यात. फडणवीसांचं कौतुक करायला विरोधकांना शब्द पुरत नाहीयेत, पण फडणवीसांनी अवघ्या 2च शब्दात विरोधकांच्या कौतुकाला उत्तर दिलंय. साहेब तुमचं अभिनंदन, सामनातून अभिनंदन झालंय. आज गडचिरोली बाबत अभिनंदन केलंय सामनाने तुमचं. चांगला आहे, धन्यवाद. फडणवीसांनी बोलणं टाळलं असलं तरीही चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र सामनामधील अग्रलेखाबाबत आनंद व्यक्त केलाय. आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे. देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारकरता, आमच्याकरता अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की सामना कधीतरी चांगलं लिहेल. यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं, पण आज किमान देवेंद्रजींनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीत असतील, या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या डेव्हलपमेंटचे विषय असतील आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचे विषय असतील, किमान सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे, त्याकरता आनंदाची गोष्ट आहे. आणि देवेंद्रजींनी यापूर्वी अनेक निर्णय असे घेतले आहेत, तेव्हाही आम्ही सामना अभिनंदन करलं अशी वाट बघितली होती, पण ठीक आहे, उशिरा केलं त्याबद्दल धन्यवाद आहे सामनाचे. राज्यात कुणाचे सूर कुणासोबत जुळतायत याचा नेम नाही आहे. एकीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी होत आहेत, पवार कुटुंब एकत्र येणार अशाही चर्चा रंगतायत, तर दुसरीकडे ठाकरे गट फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळतोय. त्यामुळे येत्या काळात बिघडलेले राजकीय सूर पुन्हा जुळणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.